एवढं काय स्पेशल आहे हम्पीत? काही जागांना बदल शिवत नाहीत. हम्पीचं तसं आहे. वर्तमान काळ आणि पास्ट या दोघांना एकत्र कॅरी करता हम्पी. इथल्या माणसांचे कपडे, भाषा, चलन, संस्कृती, इथली माणसं हे सगळं बदलत राहील, पण हम्पीचा आत्मा तसाच आहे, अनचेंज्ड. जे घडून गेलंय त्याला मिस करणं नाही, जे घडतंय त्याबद्दल खेद नाही. जो है सब ऑलराइट. तर आता बरोबर सकाळचे वाजले आहेत 7:40. 7चा टाईम ठरवलं निघायचा, पण आता 40 मिनटं झालं लेट. बॅग लगेज लोड करेपर्यंत, सर्व तयारी होईपर्यंत. आणि हा बघू शकतो समोर तिकडे महालक्ष्मी मंदिर आपल्या. हां, तर आपण निघू इकडनं कोल्हापूरवरनं. आता आपला नेक्स्ट जो डेस्टिनेशन आहे, जो स्पॉट आहे आपला, जे की असणार आहे हम्पी. आता इकडनं आपण हम्पीला चाललो आहे, जे की हम्पी इकडनं मला शो होतं आहे मॅपवरती अराऊंड 350 किलोमीटर आहे पूर्ण. गणपती बाप्पा मोरया. गाडी आपण ऑलरेडी गरम करून घेतलेली, तर काय सीन नाही याचा. फ्युल अप करून घेऊ सर्वप्रथम आपण, कारण काल आपल्या 450 to 500 अराऊंड आपल्याला किलोमीटर रनिंग झाला. तर मग आपण फ्युल अप करूया आणि आपण नेऊया आपल्या पुढच्या प्रवासाकडे. तर आता बरोबर सकाळचे वाजले आहे 8:30. सीन काय झालेला की ते PUCकडे थांबलेलो आम्ही, कारण PUC आमची ऑलरेडी एक्सपायर झालेली आणि ते कर्नाटक आणि MP साठी, कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळी PUCचं काहीतरी सिस्टम होती, असं काहीतरी बोलले. तर आम्ही बोललो काढू, असं मग आपली PUC संपलीच आहे. तर आता पण बरोबर निघाले 8:30 वाजलेत. आणि आता सकाळचे आता इकडनं मला दिसते बरोबर 7 तास 10 मिनटं, म्हणजे 1.25 तास सीट पकडून चला. 1.25 तासचा रूट दिसते आम्हाला, पोचायला आम्हाला लागतं आहे. आणि अराऊंड 340 किलोमीटर, म्हणजे 350 किलोमीटर आहे, जे काही आम्हाला कवर करायचं. तर फालतूचे ब्रेक तर आम्ही घेणार नाही, फक्त एक ब्रेक घेऊ ब्रेकफास्टसाठी. तो सुद्धा जर पॉसिबल झाला म्हणजे घेऊ ब्रेक, कारण थोडा फ्रेश होण्यासाठी, थोडा आराम करायसाठी थोडा ब्रेक घ्यावा लागेल. बाकी आता मी आता 2 मिनटामध्ये आम्ही आता क्रॉस करू कर्नाटका बॉर्डर. म्हणजे आता महाराष्ट्रामधून तर आम्ही आताच कर्नाटका बॉर्डरमध्ये क्रॉस करू. मी तुम्हाला दाखवेन तिकडे कर्नाटका बॉर्डर कसं आहे, काय आहे. कोल्हापूरवरून तर तुम्ही कर्नाटकामध्ये एंटर करा असेल, तिकडे बॉर्डरचा सिस्टम काय आहे. एंटर करतो आहे आपण कर्नाटकामध्ये. ही महाराष्ट्र कर्नाटकाची बॉर्डर आहे. मग मागाशी चेकिंग होतं. चेकिंग म्हणजे नॉर्मल जे हे असतं ते नॉर्मल चेकिंग होतं. आता आपण इकडनं चाललो आहे कर्नाटकामध्ये. आणि हा आपला फर्स्ट, आणि आता आपण आता फर्स्ट स्टेट क्रॉस करतो आहे फ्रॉम महाराष्ट्र टू कर्नाटका. आता म्हणजे आम्ही जसं निपाणी क्रॉस केला ना, तर जसा निपाणी क्रॉस केला तिकडून जो रस्ता चालू झाला आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या तुम्ही एक्सप्रेसवे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते एक्सप्रेसवे आहेत आपले, जे फक्त कारसाठी अवेलेबल असतात, त्याच्यापेक्षा 10 पटीने चांगले इकडचे जे नॉर्मल रस्ते आहेत ना ते आहेत. कारण कंटिन्यू मी आरामात ना 130-140 मी आरामात क्रूज करू शकतो. बट गाडीचा थोडा एव्हरेजचा विचार घेताना थोडा सेफ्टीसाठी इश्यू करता मी नॉर्मल गाडी 80 ते 100 या स्पीडमध्ये मी ठेवतो आहे. मध्ये मध्ये जर रस्ता वाटतो आहे पॅच, त्या मॅपमध्ये दिसते मला की हा पॅच पूर्ण सरळ सरळ आहे, तर त्या मॅपवरती मी फक्त नॉर्मल माझी गाडीची स्पीड ठेवतो आहे. बट रस्त्याची कंडिशन काय आहे यार, काय मस्क्यासारखे रस्ते ते. म्हणजे आता जेव्हा लास्ट टाइम जेव्हा मी गुजरातला गेलेलो ज्योतिर्लिंग करायला, तर गुजरात नंतर जर मला कुठल्या रस्त्याच्या वरती आवडले असेल ना ते हे रस्ते आहेत. फक्त तुम्ही रस्ते नोटीस करा की काय रस्ते आहेत ते. कोण का नाही आवडणार आहे हे रस्ते सर्वांना. जराही कुठेही काय घाण नाही किंवा काही नाही, मस्त एकदम स्वच्छ रस्ते आहेत. आणि एवढे असं पण नाही की आता मी मग आलो ना कंटिन्यू मी
15 ते 20 मिनटं मी आता कर्नाटका बॉर्डर पास करून मी गाडी चालवतो आहे. पण कुठेही मला एकदा हे न जाणवलं की इथे रस्त्यामध्ये पॅच आहे किंवा खड्डा आहे. आणि जर ते पॅचेस वगैरे असतील ना, ते पॅचेस असे नाही एकदम लेवल केलेत पूर्ण. म्हणजे जर असं आपल्याला जाणवत पण नाहीत की आपण पॅचेस मारतो आहे. पूर्ण असे ते प्रॉपर एवढे रस्ता ते मेंटेन ठेवलेत ना कर्नाटकाच्या ह्याने. काश आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हायवे किंवा एक्सप्रेस एवढे चांगले असते. $44 किलोमीटर फक्त बाकी आहे हम्पी. तर आम्ही प्लॅन केला आहे की आफ्टर 150 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर आम्ही ब्रेक घेऊ. तर म्हणजे सेकंड हाफमध्ये आम्ही अराऊंड 200 किलोमीटर आम्ही स्ट्रेच करू शकतो एका वन टेकमध्ये. बघू आता केवढं जमतं आहे. कारण जर रस्ते असे असतील ना तर मला वाटत नाही की मी थांबायला माझं मन होईल. कारण पूर्ण चांगला आणि ड्रायव्हर म्हणत नाही, ड्रायव्हरचं बोल्ड दिलं आहे. ड्रायव्हर आम्हाला एका ड्रायव्हरना मिळालं आहे. सर्व नॉर्मल रस्त्याने काय रस्ते आहेत, ब्युटिफुल रस्ते एकदम हे. म्हणजे जे आपण जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राईड करतो ना किंवा बाईक राईड करतो भीती असते ना, कधी कुठून काय येईल, कुठून कसा येईल, काय येईल, किंवा अचानक मध्ये खड्डा वगैरे आता काय करणार. इथे ती भीती पण नाही. पूर्ण स्ट्रेट आणि स्मूथ रस्ते आहेत. मस्तीसारखी चालते गाडी आरामात याच्यावरती. मित्रांनो तुम्ही ना फक्त रोड बघा, काय रोड आहे यार. जे स्पीड असते ना ती आम्ही नॉर्मल 120 स्पीड होते. मी 120 130 टच करते मध्ये. ती स्पीड मला काहीच वाटत नाही. असं वाटतं की स्पीड सुद्धा कमीच आहे. अशी एवढं का रोडची कंडिशन एवढी चांगली आहे. आणि मजा येते यार. म्हणजे आता तुम्हाला वाटत नाही पण मी आता एवढं खुश आहे ना, तो काय मजा येते राईड करायला. बड्या आता का रोड मस्त आहेत ना. हॅलो. तर आता इथे थोडा वेळ होल्ड केला. आदित्य बहुतेक भरपूर थोडा मागे राहिला आहे, फोन पण नव्हता. तर आता तिकडे तिकडनं हम्पी आहे फक्त 226 किलोमीटर. आम्ही दोघांनी प्लॅन तर केला आहे की अराऊंड 150च्या आसपास ब्रेक घ्यायचा. बघू आता अजून किती वेळ लागतो पोचायला. कारण मॅपवरती अजून दिसतं आहे 4.5 तास. आणि आत्ता बरोबर वाजले सकाळचे 11. बघूया आपल्याला किती वेळ लागतं पोचायला. फ्रेंड राहतो हुबलीला, तर आपण त्या एका फ्रेंडला भेटायला चाललो आहे. म्हणजे आता आमचा ऑन रूटच आहे ते टायमिंग. म्हणजे त्याचा जे अपार्टमेंट्स आहे ते ऑन रूटच आहे. म्हणून तर विचार चालू आहे की त्याला जाता भेटूनसुद्धा येऊ. तर बघा त्याला मी आता फोन केला. तो बोलला की जो तुमचा रूट आहे हम्पीला जायला त्यापासून फक्त 5 ते 10 मिनटाच्या डिस्टन्सवरती माझं घर आहे. तर बघ तुम्हाला जर पॉसिबल झालं, तुमचा टाईम असेल तुम्ही येऊन जावा.
तर म्हटलं तेवढा लांब आता आपण आलोच आहे, तो आता भेटतो रेडी आहे. आता रविवार पण ना, असा आज संडे आहे, तर जायला का हरकत आपल्याला. धारवाड हुबलीच्या रोड आहे. तर इकडे एक सीन मला समजत नाही काय सिग्नलचा. आता जसं आपल्याला राईटला जायचं असेल तर आपण राईटचा एरो आपला बंद असतो, जो ग्रीनवाला. पण या लोकांनी ते एवढं अपग्रेड केलं आहे की आणि रेडवाला जर राईट मारत असेल तो सुद्धा जर राईट बंद नाही त्यांनी तो पण रेड मार्कमध्ये ठेवला आहे, रेड सिग्नलमध्ये. म्हणजे समजून आलं की राईट मारणं म्हणजे हे नाही. हे लॉजिकली आहे चांगलं, लॉजिकली चांगलं नाही आहे का माहिती नाही. बट बरं म्हणजे बघून असं वेगळं वाटतं आहे, असं वाटतं कुठेतरी वेगळं ह्याच्यामध्ये आलं आहे. पण मी विचार केला की कर्नाटकामध्ये जाता मी तर आलं आहे हुबली. तर हुबली एक मोठी सिटी आहे, म्हणजे कर्नाटकामध्ये सगळ्यात मोठी सिटी आहे हुबली असेल बोलायला मग हरकत नाही. तर एक मिनिट, आता मला हुबली इकडनं दिसतं फक्त काहीतरी 19 किलोमीटर. 19 नाही सॉरी, फक्त 8 किलोमीटर आहे. 19 मिनटं दाखवते पोचायला. हा सिग्नल तुम्हाला दिसतोय, ह्यांनी समोरचा सिग्नल हे पण आहे, राईटचा सिग्नल असेल ना तर राईटला पण त्यांनी इंडिकेटर दिलं आहे का माहिती नाही का. तर सिग्नल मी आता ब्रेक करतो आहे, कारण चेक करतो आधी वरती साईडला कुठे CCTV आहेत का, त्याच्यानंतर मी ब्रेक करतो आहे सिग्नल. क्या बोलते हैं? सब ठीक है। ये एक अकेला निकला, डर नहीं लगता रात में? हाँ, रात में ट्रैवल करता मैं. मॉर्निंग दोस्त भी आ रहे हैं, मेरा दोस्त भी साथ अकेले ही में. दोस्त है, वो किधर है? आ रहा है अच्छा, पीछे ही वो. सही है। कैसे चल रहा अभी? मेरा सब ठीक चल हो रहा गया है। जरा इसका. इसका कॉलेज मुंबई कब आ रहा अभी? जून में आऊँगा, जून में. क्लासेस है उधर। ठीक है चल, तभी मैसेज कॉल कर. चलो चल मिलते हैं, चल बाय बाय. संभाल के जा। चल हाँ. तर आता अच्छा बरं वाटलं एकदम भेटून वगैरे, कारण सिनकालामध्ये हे आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं हुबलीवरनं यायचं. कारण आमचा जो रूट होता ना तो हुबलीवरनं नव्हता, तो दुसरा एका ह्याच्यावरनं होता सिटीवरून. पण आम्ही येताना वाटतं कुठला तरी फ्लायवर मला रॉंगली, तर आम्हाला हुबलीवर रूट दाखवावा लागला तिकडं डायरेक्ट. तर म्हटलं आता आपण इकडं तर आलोच आहे. तर मित्रांनो, तर मगाशी आता मी हुबलीवरून असं निघालो हम्पीला जायला. तर आता इकडनं हम्पी होता काहीतरी 167 किलोमीटरचा चाळ आहे मला. आणि जेमतेम 5 मिनटामध्ये म्हणजे 5 ते 7 मिनटामध्ये माझ्याकडं 15 किलोमीटर कवर पण झाले. आणि याचं मेन कारण म्हणजे हे रस्ते पूर्ण 2 पदरी रस्ते आहेत. साईडला हे कंटिन्यू काय नाही काय बघायला आहेच. आणि पण मला वाटतं की प्रॉपर सिटीमध्ये जायला रस्ता पण हायवे असल्यामुळे ना पूर्ण साईडला पुन्हा खेडेगाव तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ कॅमेरामध्ये. तर इथे जर तुम्हाला काही स्नॅक्सचा किंवा काही इमर्जन्सी असेल ना तर चान्सेस कमी आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारची हेल्प होईल. तुम्हाला सिटीशिवाय काय पर्यायच नाही आहे. तर आणि हेच रिझन आहे की मी साऊथ इंडियन राईडसाठी नाईट राईड म्हणजे रात्रीचं आम्ही ट्रॅव्हल करणं मोस्ट आम्ही टाळतो आहे. कारण हेच कारण इकडे पटकन काय अवेलेबल होत नाही, कारण पूर्ण विलेज साईड आहे. जर सिटीमध्ये असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण विलेज साईडला अवेलेबल गोष्टी नाही होत. आणि काय आपल्या कोणत्या गोष्टीची आपल्याला हेल्प लागली तर त्यासाठी आपल्याला नाही अवेलेबल होत. आता अजून अराऊंड 150 किलोमीटर राहिलं आहे. मला 150 पैकी 50 किलोमीटरचं मला एक ब्रेक घ्यायचा आहे. आणि बाकीचे उरले 100 किलोमीटर तो वड्यापुढे थांबला आहे. तर वड्यासोबत मला उरलेलं 100 किलोमीटर आहेत ते मला पूर्ण करायचे. बट काय रस्ते आहे यार हे, खरंच हे रस्ते बघून मला गुजरातच्या रस्त्यांची मला भरपूर आठवण आली. ते रस्ते माझे 2 पद्धती आहेत एक, आणि पण ते जरा जास्त बेटर आहेत क्वालिटी जर बघायला गेलं तर. यामध्ये यांचे पॅचेस मारलेत ना, पूर्ण गाडी पूर्ण 10 वेळा वर खाली पूर्ण मागून जाते. म्हणजे यांची पूर्ण वाट लागते. गुजरातचे रस्ते पूर्ण प्लेन आहेत, म्हणजे गाडी वाटत पण नाही की चालते आहे. एवढे स्मूथली आपण राईड करू शकतो. बाकी तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. आणि वॉट व्ह्यू यार. तर आता टाईम अपडेट द्यायचं तर दुपारचे बरोबर वाजले आहेत 2:30. आणि आता इकडनं काहीतरी अराऊंड 100 किलोमीटर हम्पी राहिलं आहे. फ्युअरिंग ब्रेक होता आणि नॉर्मल स्विचिंग ब्रेक होता जो आपला असतो तो.
थोडं मग बोललो थोडा आता थांबलो तर थोडा आपण रेस्ट पण करूया 5-10 मिनटं करू आराम करू आणि इकडे निघू आपल्या हम्पीच्या डायरेक्शनमध्ये. माझ्या समोर तुम्ही बघू शकता माझा सर्वात मोठा फॅन आहे पवन चक्कीचा एरिया पूर्ण मस्ती गेली हा पूर्ण एरिया पूर्ण बघा आणि तुम्हाला पवन चक्क्याची तुम्हाला लाईन दिसेल संपूर्ण. आणि आता अरे घाबरलो याची शॅडो बघ कशी येते. आणि आता मग सीन करायला माहिती आहे काय आता तुम्ही ते माहिती आहे हायवे प्रोडाक्ट होतात तसं मला पण काहीच झालं रोड चालू होता माहिती नाही अचानक की माझं लक्ष आलं दुर्लक्ष आलं का माहिती नाही बट ते असं होतं ना की रस्ता चालला आहे पण रस्त्यावरती असं समोर माझ्या गाडी आहे पण समोर असं वाटतं की कुठली गाडीच नाही म्हणजे असं वाटतं की रस्ता तोच चालू आहे तोच चालू आहे तोच चालू आहे. माझं लक्ष पूर्ण रस्त्यावरती आहे माझ्या रायडिंगवरती आहे. पण आपण बोलतो ना की आपल्याला हायवेला हिप्नोटाईज होतात म्हणजे आपण राईड करत असतो आणि आपण आपल्या वेगळ्या विचारामध्ये असतो कुठल्यातरी भलत्यात आणि अचानक आपल्याला समजतं की आपण रायडिंग करतो आहे म्हणजे अचानक भनक येते ना धनकनाशी तसं मला मगाचे काही झाला. तर मित्रांनो केअर करा की तुम्ही जेव्हा पण रायडिंग कराल ना तुमचा रक्त असल्या गोष्टी टाळण्यासाठी ना तुम्ही काय नाही काय कंटिन्यू बोलत राहा किंवा काय नाही काय तुम्ही चॉकलेट वगैरे खात राहा. मी स्वतः ही ट्रिक फॉलो करतो कारण सीन काय होतं माझ्या जर असं आपण चालू आणि आपण रायडिंग करता करता आपण वेगळ्या याच्यामध्ये गेलो विचारामध्ये किंवा आपल्याला हायवे हिप्नोटाईज झाले तर सीन असं होईल की आपल्याला ॲक्सिडेंट व्हायचे आपले चान्सेस भरपूर म्हणजे भरपूर होऊन जातात.